सोलापुरातील वडार समाज बांधवांमध्ये गुरुवारी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज यांनी आध्यात्मिक व धार्मिकतेची विचारधारा रुजवली। 100 वर्षाच्या अधिक काळापासून गोकुळाष्टमीला दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी परंपरा सुरू केली। त्यांच्या विचारांचा आदर्श व प्रेरणा घेऊन मंगळवारी दयावान ग्रुपतर्फे बाळीवेस येथे माजी नगरसेवक तथा संस्थापक विनायक विटकर यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली दहीहंडीचा सण मोठ्या उत्साही व मंगल स्वरूपी वातावरणात साजरा करण्यात आला। गोविंद पथकानं संगीताच्या तालावर दहीहंडी फोडली। भारतीय नागरिकत्व कायदा याच्या सन्मानार्थ नयनरम्य देखावा साकारण्यात आला होता। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, संजय कोळी, राजू हौशेट्टी, मनोज विटकर, अशोक अलकुंटे, सचिन इरकल, राजू पाटील, योगेश कुंदूर, विशाल शिंगे, आनंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या। बाळीवेस वडार समाजांच्या पालखीच्या मिरवणुकीपासून सुरुवात होतो आणि अजून एक पालखी आपल्या श्रीकृष्ण मंदिर गुलाबाई चौकाचा वडार समाजाचा त्यांची पालखी आपल्या या मतदारसंघातून निघत असते। दोन्हीचा मिलाप आता पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे। पण गेल्या येताना या अर्धा मंडळामध्ये जो उत्साह साजरी करण्यात आला, गेल्या 8 दिवसापासून जो कार्यक्रम चालू असतो जन्माष्टमीच्या निमित्तानं, आज आपल्या भगवानचा संदेश जो आहे तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम त्या निमित्तानं होत असतो। दयावान ग्रुपने गत 16 वर्षापासूनची दहीहंडी सणाची ऐतिहासिक परंपरा जोपासले। या सोहळ्यात 125 जणांचं गोविंद पथक सहभागी झालं होतं। दयावान ग्रुपचे संस्थापक विनायक विटकर यांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवले जातात, त्यांचे उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा संघटक अश्विन यांनी दिली। दहीहंडीच्या या कार्यक्रमासाठी मी त्यांच्या आग्रहास्तव इथे आवर्जून इथे उपस्थिती लावली आणि अतिशय स्तुत्याने त्यांनी त्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, जो भारत सरकारकडून CAA समर्थनार्थ जे काही निर्णय घेतला गेला त्या अनुषंगाने त्याच्या समर्थनार्थ त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने ते कार्यक्रम राबवतात आणि माझ्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा, त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा। दहीहंडी प्रसंगी सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दयावान ग्रुपने दिल्याचं चित्र पाहायला मिळालं। दहीहंडीत भारताच्या नकाशावर सर्व धर्मियांचं चित्र साकारलं गेलं होतं। दयावान ग्रुप तर्फे आजपर्यंत दहीहंडी महोत्सवामध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची प्रथा तन्मन धनाने जोपासली, अशी भावना संस्थेचे संस्थापक तथा माजी कार्यसम्राट नगरसेवक विनायक विटकर यांनी व्यक्त केली। भारत सरकारने जे संमत केलं त्याला समर्थन म्हणून आम्ही यावर्षी दहीहंडी साजरा केलो। हे कायदा फक्त नागरिकत्व देण्यासंदर्भात आहे, नागरिकत्व कुणालाही काढून देण्यासंदर्भात नाही। हे लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या दहीहंडीचं आयोजन केलं। या दहीहंडी जवळजवळ 100 ते 125 गोविंदा पथकांनी या दहीहंडी फोडण्याचं त्यांना मान आहे। जवळजवळ 16 वर्ष या दयावान ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभ हस्ते आज होणार आहे आणि सर्व दयावान ग्रुपचे जे पदाधिकारी आहेत याला खूप मेहनत केलेली आहे, त्यांचंही मनापासून मी धन्यवाद देतो। या दहीहंडी महोत्सवात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांनी दहीहंडीचा आनंद मनसोक्तपणे लुटल्याचं चित्र दिसून आलं। सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय। या रुग्णांवर साखरपेठेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटरमध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी 9 ते 12 या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। उपलब्ध सोयी ECG, एक्स-रे, इको, ऍडमिशनची सोय, ओबेसिटी सेंटर। पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल 360 साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर। मोबाईल क्रमांक 9420 08 88 41, 9404 92 84 45।